मित्रांनो आम्ही जंगलच्या रस्त्याने या ठिकाणी आलोय. बापरे मित्रांनो, समोर बिबटे आहे तो बघा. सगळं काही सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही चाललो होतो आज खुलताबादला, पण आमचे मित्र अजित भाऊ म्हटले आपल्याला जायचं मधल्या रस्त्याने, म्हणजे ऍडव्हेंचर करत. पण मित्रांनो आम्हाला माहिती नव्हतं आमच्या सोबत असं काय होऊ शकतं. समोर होता बिबट्या, पण पहिले जाऊन दिलं, त्यानंतर आम्ही गेलो. मित्रांनो तुमच्या सोबतही काही झालंय का असं पुढे दर्शनाला जाताना? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि थोडंच समोर आल्यानंतर आम्हाला मस्त इथे एक पाण्याचं झरा लागलं. मित्रांनो खूप मस्त पाणी वाहत होतं या ठिकाणी. त्यानंतर आम्ही मधल्या रस्त्यानं डायरेक्ट पोहोचलो हायवेला. पण समोरच बघतो तर काय, तर मामाचं चालू होती तर मोठ्या गाडीला मस्त पैकी पावती फाडायचं काम. आता कितीची फाडली बिचारायची काय माहिती नाही बरं मित्र. आमचं अचानक ठरलं होतं खुलताबादला जाण्याचं, पण आम्ही काय लगेच दुकान बंद केलं आणि निघालो खुलताबादला. आमचं अचानक ठरलं निघालो, पण मग वातावरण एवढं छान होतं सायंकाळच्या वेळेस, जरा ट्रॉफिक बी कमी होती रस्त्याला आणि थोडी थोडी थंडी पण वाजत होती. तुमच्याकडे आहे का बेकार थंडी? मला कमेंट करून नक्की. फायनली खूप कष्टानंतर आम्ही पोहोचलो खुलताबाद मध्ये. पण मग या शनिवारी मित्रांनो पाहिजे तशी गर्दी नव्हती. तुम्ही आले होते की या शनिवारी दर्शनासाठी खुलताबादला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला जायचं होतं लवकर शॉपवरती, त्यामुळे आपण डायरेक्ट VIP लाईनीने एंट्री केली मित्रांनो. कारण लाईनला जर लागले मित्रांनो किती म्हटलं तरी अर्धा तास लागतोच बरं का लाईनीला, कारण यावेळेस जरा गर्दी कमी असल्यामुळे कमी लागला असता. पण आम्हाला जायचं होतं लवकर, त्यामुळे आम्ही निघालो डायरेक्ट VIP लाईनीनं. तर मित्रांनो तुमचं देखील दर्शन करून देतो. पहिले घेतलं आम्ही प्रभू श्रीरामाचं दर्शन आणि आपण भद्रमारुती देखील दर्शन या ठिकाणी करून घेतलं. आणि बाजूलाच आहे आपलं शनी मंदिर, त्यामुळे शनी मंदिरामध्ये आपण दर्शनाला गेलो. सायंकाळच्या वेळेस मित्रांनो मला वाटली होती गर्दी कमी असेल, पण मग काय ना, लोकांचा प्रतिसाद खूप असतो बरं शनिवारी भद्रमारुतीला येण्यासाठी. आणि फायनली आपलं दर्शन वगैरे निघालो आपण आपल्या घराच्या दिशेनं. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ आपला कुटुंब बघताय कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाला अजून फॉलो नसेल केलं तर प्लीज मित्रांनो फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.